वात्सल्य ट्रस्ट हे सध्या आता आमच्याकडे 47 मुली आहेत आणि या मुली आहेत त्या CWC कडून येतात. त्यांचं शिक्षण असेल, एज्युकेशन, बाकी पूर्ण जसं आपल्या घरामध्ये संगोपन केलं जातं असे संगोपन या मुलींचं केलं जातं आणि त्याचा म्हणजे त्यासाठी तुमचा हातभार लागतोय, यासाठी खरंच आभार. नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्लॉग थोडा विशेष आहे आणि हो, हा व्लॉग बनवायचं कारण म्हणजे तुम्ही देखील अशा प्रकारे कुणासाठी तरी एक छोटीशी मदत करू शकता. आज आमचं चिंचपोकळीतील अष्टविनायक क्रीडा मंडळाचे काही सदस्य गेलो होतो सानपाड्याला. आगामी 75व्या राम जन्मोत्सव साजरा करणारे अष्टविनायक क्रीडा मंडळ यंदाच्या 2026 या वर्षाचं पहिले पुष्प म्हणून वात्सल्य ट्रस्ट सानपाडा नवी मुंबई येथील बालिका आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आम्ही गेलेलो. वात्सल्य ट्रस्ट तर्फे बालिका आश्रम, वृद्धाश्रम, रुग्णसेविका प्रशिक्षण केंद्र आणि संगणक प्रशिक्षण केंद्र या गोष्टींचे सेवा प्रकल्प राबविले जातात. या ठिकाणी प्रवेश करताच तिथे दिसलं गणपती बाप्पाचं एक सुंदर मंदिर. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो वात्सल्य ट्रस्टच्या सभागृहात. 1983च्या सुमारास श्रीमती संजीवनी रायकर, गजानन दामले, शिवराम आठवले अशा काही मंडळींनी या ट्रस्टची स्थापना केली. यांची अजून एक शाखा कांजूरमार्ग येथे आहे. सानपाडा येथे सध्या 47 मुलींचे हे बालिकाश्रम आहे. यांचं पूर्ण संगोपन या ट्रस्ट तर्फे केले जाते. 2008 पासून श्री विनय सावंत आमच्या मंडळाच्या वतीने इथे येऊन एक छोटीशी मदत म्हणण्यापेक्षा एक माणुसकीचा छोटासा हातभार या संस्थेला लावत आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने आजकालच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा जरी वेळ काढून मुंबई किंवा मुंबई जवळच्या अशा बालिका आश्रम, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम इथे जाऊन आपल्या परीने थोडासा हातभार लावावा, हा या व्हिडिओ मागचा हेतू. महत्वाचं सांगायचं म्हणजे या बालिकाश्रमामधील खूप साऱ्या मुलींनी समाजात उच्च पदावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली या म्हणीला पुरेपूर न्याय द्यायचं काम आज वात्सल्य ट्रस्ट सारख्या अनेक संस्था करत आहेत आणि अशा प्रत्येक संस्थेला हातभार लावायची जबाबदारी तुमच्या आमच्या सारख्यांची आहे. तुम्हाला सुद्धा जर अशा संस्थांना थोडा हातभार लावायचा असेल तर यांचा संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देत आहे. येथील छोट्या छोट्या ताईंशी गप्पा मारून मग आम्ही या जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले. तसेच अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या 75व्या राम जन्मोत्सव सोहळ्यात आयोजित करण्यात येणाऱ्या बालक मेळाव्याचे आमंत्रण देखील त्यांना दिले. या पूर्ण वात्सल्य ट्रस्टचा एक महत्वाचा घटक म्हणजे त्यांचे सहकारी, त्यांचे अथक परिश्रम, चिकाटी, या मुलींना दिलेले संस्कार, त्यांचे केलेले संगोपन, यामुळे समाजात सशक्त महिला घडवायचे काम यांच्या मार्फत होत आहे. या सर्व सहकार्यांना आमच्यातर्फे सलाम. हे आहेत वात्सल्य ट्रस्टच्या पडद्यामागचे कलाकार. नवीन वर्षातला आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचा आजचा हा पहिला सामाजिक उपक्रम चांगल्या रीतीने संपन्न झाला. शेवटी निघताना या उपक्रमाला आलेल्या आपल्या सदस्यांनी ट्रस्टच्या प्रांगणात फोटो काढून आम्ही गेलो आमच्या इमारतीतील जुने रहिवाशी
श्री सचिन शिंदे यांच्या निवासस्थानी. तेथे देखील आगामी उपक्रमांवर थोडी चर्चासत्र रंगलं. मग श्री सचिन शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी आमचा चांगला पाहुणचार केला. याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.